शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील नवीन विहिरीचे बांधकाम किंवा खोदकाम करायचं असेल किंवा जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल आणि तुमच्याकडे जर पैशाची कमतरता असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास जे अनुदान दिलं जात होतं, नवीन विहीर खोदकामासाठी 2.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जात होतं आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जात होतं। या अंतर्गत या निधीची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत आता अर्ज सुद्धा करणं चालू झालेलं आहे। त्याला अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज कसा व कुठे करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी जी योजना राबवली जाते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। या योजनेअंतर्गत अगोदर काय होतं, नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जायचं। म्हणजे नवीन विहीर तुम्ही खोदकाम करा बाबा, तुम्हाला 2.5 लाखाचं अनुदान देऊ आणि जुनी विहीर जर तुमची दुरुस्त वगैरे करायची असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जायचं। परंतु मित्रांनो, या निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि या निधीमध्ये वाढ झालेली म्हणजे नवीन विहिरीसाठी जे खोदकामासाठी जवळपास 4 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी तुम्हाला 1 लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे। आता जे शेतकऱ्यांचे जुने अर्ज जे पात्र झालेले होते आणि लॉटरीसाठी पात्र विनर म्हणजे गेलेले होते, त्या शेतकऱ्यांना जर 50,000 रुपयाचं काही ऍडजस्टमेंट होत नसेल तर त्यांनी ते अर्ज जायचं आहे आणि अर्ज हा डिलीट करायचा आहे, रद्द करायचा आहे, रिजेक्ट करून टाकायचा आहे तिथे जाऊन आणि त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे। नवीन अर्ज तुमचा जर अप्रुव्हल झाला तर तुम्हाला 1 लाख रुपयाचं दुरुस्तीसाठी तर नवीन विहिरीसाठी जे अनुदान वाढून मिळणार आहे। तर जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर यासाठी कागदपत्र काय असणार, पात्रता कागदपत्र काय लागणार आहेत, तर शेतकरी नवबौद्ध असावा म्हणजे एससी कॅटेगरीचा शेतकरी असावा। त्यानंतर अनुसूचित जातीमधील जवळपास त्यांचं सर्टिफिकेट वगैरे असणं आवश्यक आहे। सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला, नवीन विहिरीसाठी कमीत कमी 1 एकर जमीन असावी। म्हणजे तुम्हाला जर नवीन विहीर खोदकाम करायचं असेल तर तुमच्या नावावर कमीत कमी सातबाऱ्यावर 1 एकर जमीन असणं आवश्यक आहे। तर त्यानंतर शेतकऱ्याच्या नावे सातबारा, आता जमीन आहे म्हणजे सातबारा असणारच त्याला 8। त्याशिवाय विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी। म्हणजे तुमचं जे विहीर आहे त्याच्या अंतर्गत व्यतिरिक्त तुम्हाला 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे। तर लाभार्थीचे बँक पासबुक लागणार आहे। त्यानंतर जवळपास आधार कार्ड लागणार आहे। वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आतील असणे गरजेचे आहे, म्हणजे 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं आवश्यक आहे। तर तुम्हाला यासाठी अर्ज हा पंचायत समिती, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद इथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जवळपास जुनी विहीर दुरुस्तीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर जाऊन करायचा असतो। नवीन विहिरीसाठी जर करायचा असेल तर पंचायत समितीला जाऊन तुम्हाला अर्ज ऑफलाईनरित्या भरावा लागत असतो। त्यानंतर तुमच्या विहिरीची मंजुरी येणार आणि तुम्हाला निधी वगैरे मिळणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे लागलीच तुमची विहीर मंजूर होणार आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये तुमचं खोदकाम सुरू होऊ शकतं पावसाळ्याच्या अगोदर, त्यामुळे विहिरीची मंजुरी लवकरात लवकर मिळू शकते। तुम्ही जर एससी कॅटेगरीमधून असाल तर अर्ज करून घ्या मित्रांनो। तुमच्या नावावर जर 1 एकर जमीन असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।